परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यापैकी आपण पीवायक्यू मध्ये जे वृत्तपत्र विचारले त्याचा आपण प्रत्येक मिनिटामध्ये कमी वेळामध्येच आपण आढावा घेऊ. त्यातलं पहिलं वृत्तपत्र मित्रांनो गुराखी. गुराखी वृत्तपत्र मुंबईमधून काढलेलं होतं. त्याचे लेखक होते मित्रांनो लना जोशी. हे वृत्तपत्र 1899 या सालामध्ये काढलेलं होतं. याच्यावरती ऑलरेडी याच्या अगोदर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचं वृत्तपत्र मित्रांनो भाला, ज्याचे लेखक होते भोपटकर. आपण म्हणतो की भाला भोपटकर. हे वृत्तपत्र 1906चं आणि पुण्यामधून काढलेलं होतं. तिसरं वृत्तपत्र मित्रांनो जे जास्त परिचयाचं नाहीये, ज्याचं नाव होतं हरिकिशोर, जे यवतमाळ मधून काढलं होतं, ज्याचे लेखक होते गीर. 1907चं हे वृत्तपत्र आहे. आणि आणखी एक महत्वाचं वृत्तपत्र देशसेवक, ज्याचे संपादक होते मित्रांनो कोल्हटकर. हे ऑलरेडी आयोगाने विचारलेलं होतं. 1909 या सालामध्ये हे नागपूरमधून काढलेलं होतं. मित्रांनो 2 वृत्तपत्र आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. त्यातलं एक येतं दिनमित्र आणि दुसरं येतं दिनबंधू. लक्षात कसं ठेवायचं, दिनमित्रमध्ये म येतो आणि याचे जे संपादक आहे ते मुकुंदराव पाटील. दिनमित्र मुकुंदराव पाटील. आणि दीनबंधू जर म्हटलं तर याचे संपादक आपल्याला पाहायला मिळतात कृष्णराव भालेकर आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक वृत्तपत्र मित्रांनो विजय मराठा. याचे संपादक होते श्रीपतराव शिंदे. प्रबोधन जर म्हटलं तर केशवराव ठाकरे. जागरूक जर म्हटलं तर वालचंद कोठारी. आणखी 2 वृत्तपत्र आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये कन्फ्युजन बऱ्यापैकी पाहायला मिळतं. एक इंदू प्रकाश आणि दुसरं येतं ज्ञानप्रकाश. मित्रांनो ज्ञानप्रकाश जर म्हटलं तर कृष्णाजी रानडे. परत एकदा सांगतो, ज्ञानप्रकाश म्हटलं तर कृष्णाजी रानडे. आणि इंदू प्रकाश जर म्हटलं तर विष्णू शास्त्री पंडित तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. मुंबई वैभव नावाचं वृत्तपत्र मित्रांनो थोडंसं ऑड आहे, पण एकदा पेपरमध्ये आलेलं आहे. ते महंदळे यांनी हे वृत्तपत्र काढलेत. मुंबई वैभव त्याचं नाव आहे. काळ वृत्तपत्र सर्वांच्या परिचयाचं शिवराम महादेव परांजपे यांचे हे वृत्तपत्र आहे काळ. आणि ह्या रील मधला शेवटचा वृत्तपत्र मित्रांनो इंडियन मिरर, ज्याचे संपादक आपल्या सर्वांच्या परिचयाचे देवेंद्रनाथ टागोर. मित्रांनो असेच रील जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ह्या रीलला कमेंट करा. रील आवडला असेल तर रीलला लाईक करा. आणि वृत्तपत्रांची नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर माझा टेलिग्राम चॅनल तुम्ही ओपन करू शकता, ज्याचं नाव आहे स्मार्ट एमपीएससी विथ भूषण. थँक्यू सो मच.